घरी आलेल्या पाहुण्यांना काहीतरी पोटभरीचं, चमचमीत आणि तो पदार्थ त्यांनी लक्षात ठेवावा आपली अशी धडपड असते. पण घरात जर भाजीला काहीच नसेल तर प्रश्न पडतोच ना. तर आज ही रेसिपी बघितल्यानंतर तुमचा प्रश्न नक्कीच सुटेल. त्यासाठी रेसिपी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. अगदी घरगुती साहित्यामध्ये रेसिपी तयार होणार आहे. तर इथे आता सर्वात आधी आपण 1 वाटी बेसन पीठ अशा पसरट भांड्यामध्ये घेणार आहोत. आणि हो, रेसिपी थोडी जरी आवडली तर एक लाईक करून चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका. तर इथे ज्या वाटीने बेसन पीठ मोजून घेतलेलं आहे त्याच वाटीने आपण पाणी मोजून घेणार आहोत. सुरुवातीला 1च वाटी पाणी मी यामध्ये घालणार आहे आणि नंतर हे पूर्ण बेसन पीठ आपण पाणी टाकल्यानंतर पाणी आणि बेसन पीठ एकत्र करून घेणार आहोत. म्हणजे त्यामुळे यामध्ये गुठळ्या तयार होणार नाहीत. जास्त जर पाणी घातलं तर गुठळ्या मोडायला वेळ लागतो. तर आता व्यवस्थित आपण विस्करणी पूर्ण हे छान एकजीव करून घेणार आहोत. घाई जर असेल तर मिक्सरच्या भांड्याचाही तुम्ही इथे वापर करू शकता. तर आता इथे आपण बघा सर्व छान एकत्र करून घेतलेलं आहे. गुठळ्या अजिबातही झालेल्या नाही. परत आपण यामध्ये पाणी घालून घेणार आहोत. तर आता सारख्याच वाटीने इथे मी अर्धा ते पाऊण वाटी पाणी घेतलेलं आहे. परत हे पाणी आपण या बेसन पिठाच्या मिश्रणामध्ये घालणार आहोत आणि नंतर यामध्ये काही साहित्य घालायचं आहे आपल्याला. तर आता घातलेलं पाणी परत एकदा छान व्यवस्थित एकत्र करून घेणार आहोत. आधी यामध्ये तुम्हाला पाण्याचंही मी अचूक असं प्रमाण सांगणार आहे, त्यामुळे पहिल्यांदा जरी कराल तरी रेसिपी परफेक्टच जमेल. तर आता इथे आपण पाववाटी ताक घेतलेलं आहे. ताक घातल्यामुळे या भाजीला छान टेस्ट येणार आहे. त्यासाठी इथे पाववाटी आपण दही किंवा ताक दोन्हीही घेतलं तरीही चालेल. दही जर असेल तर ते फेटून घ्यायचं आणि त्याचं पाववाटी आपल्याला दही घालायचं आहे. तर आता इथे आपण 2 चिमूट एवढा हिंग घातलेला आहे. तसंच 2 चिमूट एवढी हळद घातलेली आहे आणि चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे. एवढंच साहित्य आपण यामध्ये घालणार आहोत. तेलाचा अजिबातही आपल्याला इथे वापर करायचा नाही. घातलेलं सर्व साहित्य परत एकदा छान एकत्र करून घेणार आहे. तर हे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे. आता हे मिश्रण आपण गॅसवर ठेवणार आहोत. पण त्याआधी आपल्याला ताटाला तेल लावून घ्यायचं आहे. आज जी आपण भाजी तयार करणार आहोत तर त्या भाजीसाठी इथे आपल्याला या ताटाला तेल लावून घ्यायचं आहे. पुढे सांगतेच या ताटाचा उपयोग आपण कसा करणार आहोत. तर आता तेल लावून घेतलेलं आहे. आता आपण जे मिश्रण तयार केलेलं होतं ते मिश्रण गॅसवर ठेवलेलं आहे. गॅसची स्पीड मीडियम ठेवायची, जेणेकरून या मिश्रणामध्ये गुठळ्या तयार होणार नाहीत. आता आपल्याला एकसारखा चमचा असा फिरवत राहायचा आहे. मिश्रण जसजसं घट्ट व्हायला सुरुवात होईल तसतसं इथे बघा गुठळ्या यामध्ये होऊ शकतात. पण जर सतत तुम्ही असा चमचा फिरवत राहिलात तर अजिबातही गुठळ्या होणार नाहीत आणि छान एकसारखं असं पूर्ण हे मिश्रण दाटसर तयार होईल. तर इथे तुम्ही बघू शकता हे मिश्रण आपलं घट्टसर असं तयार झालेलं आहे. आता हे मिश्रण शिजल्यासुद्धा गेलेलं आहे. तर आता हे मिश्रण आपण काढून तेल लावलेल्या ताटामध्ये घालून घेणार आहोत. यासाठीच आपण ताटाला तेल लावलेलं होतं. बेसन पिठाचं जे घट्टसर आपण मिश्रण तयार करून घेतलेलं आहे तर ते ताटावर घातल्यानंतर चमच्याने एकसारखं असं पसरवून घ्यायचं आहे आपल्याला. आणि इथे पूर्ण मिश्रण आपण पसरवून घेतल्यानंतर तुम्ही एखाद्या प्लेटला तेल लावून किंवा वाटीला तेल लावून त्यानेसुद्धा एकसारखं पूर्ण हे मिश्रण पसरवून घेऊ शकता. सुरुवातीला मी चमच्याच्या मदतीने मिश्रण पसरवून घेतलेलं आहे. पण नंतर आता एका चमच्याला तेल लावून घेणार आहे आणि नंतर बघा इथे व्हिडिओ तुम्हाला दाखवते. त्या पद्धतीने चमच्याने व्यवस्थित असं एकसारखं हे तयार करायचं आहे. म्हणजे आपण या मिश्रणापासून वडी तयार करणार आहोत. तर ती वडी दिसायलाही छान दिसेल आणि व्यवस्थित कटसुद्धा केल्या जाईल. आता हे मिश्रण आपण थंड होऊ देणार आहोत. तोवर भाजीची तयारी करूयात. सर्वात आधी एक मध्यम आकाराचा कांदा घेतलेला आहे. तो जाडसर आपल्याला चिरून घ्यायचा आहे. अजिबातही साहित्य भाजण्याची गरज नाही किंवा जास्तीचा तामझाम करण्याची गरज नाही. पाहुणे मंडळी जरी वेळेवर आली असतील तरी अगदी 10 मिनिटात त्यांना तुम्ही ही भाजी करून खाऊ घालाल. आता हा कांदा मी जाडसर चिरून घेतलेला आहे. सोबतच आता यामध्ये लसूण पाकळ्या आणि आलंसुद्धा घालायचं आहे. तर इथे 8 ते 10 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत. त्याचबरोबर अर्धा इंच आलं घेतलेलं आहे. जेव्हाही भाजीला फार जास्तीचे कुठले मसाले वापरत नाही तेव्हा लसूणचं प्रमाण थोडं मी जास्त ठेवते. त्यामुळे भाजीचा खमंगपणा वाढतो. आणि इथे थोडी कोथिंबीर घेतलेली आहे. आता आपल्याला पाणी न टाकता याचं वाटण तयार करायचं आहे. पण वाटण बघा अगदीच बारीक करायचं नाही. कांदा यामधला दिसला पाहिजे
त्यामुळे भाजीची टेस्ट छान लागते. आता भाजी फोडणीसाठी कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवणार आहोत. तर सर्वात आधी तेल गरम झाल्यानंतर इथे 5 ते 6 काळी मिरी, 2 लवंग, त्याचबरोबर 1 तमालपत्र घेतलेलं आहे, म्हणजेच तेजपत्ता. सर्व साहित्य तेलात परतून झाल्यानंतर तयार केलेलं कांदा लसूणचं जे वाटण होतं ते घातलेलं आहे. ते आता छान खमंग भाजून घ्यायचं. कांदा इथे जो कच्चा वापरलेला आहे त्याचा छान कचवटपणा पूर्ण निघून जाईपर्यंत वाटण केव्हाही परतायचं, म्हणजे छान टेस्ट भाजीची वाढली जाते. आता हे सर्व एकदा परतून घेतल्यानंतर काही कोरडे मसाले घालूयात. सर्वात आधी आपल्याला इथे हिंग घालायचा आहे. तर इथे पाव चमच्यालाही थोडा कमी एवढा मी हिंग घातलेला आहे. सोबतच पाव चमचा जिरे खलबत्त्यामध्ये जाडसरसं कुटून घेतलेलं आहे ते घातलेलं आहे. तर आता हे दोन्हीही साहित्य एकत्र करून घेतलेले आहे वाटणाबरोबर. हलकेसे ते परतून घ्यायचे सुरुवातीला आणि नंतर मग काही आपण कोरडे मसाले घालणार आहोत. तर या भाजीसाठी जास्तीचं वाटण घाटण नाही किंवा अगदी बेसिक साहित्यांचा इथे आपण वापर करणार आहोत. तर वाटण इथे बघा पहिल्यापेक्षा आता वाटणाचा रंग बदललेला आहे, छान खमंग असं भाजलं गेलेलं आहे. तेव्हाच पुढचं साहित्य घालायचं. तर सर्वात आधी आपल्याला यामध्ये घालायचं आहे अर्धा ते पाऊण चमचा धना पावडर, सोबतच अर्धा चमचा गरम मसाला, कुठलाही एखादा साठवणीचा तुम्ही मसाला इथे वापरू शकता. त्याचबरोबर पाव चमच्यालाही थोडी कमी एवढी हळद घातली आणि चवीनुसार लाल तिखट घातलं. आता हे घातलेले सर्व साहित्य वाटणामध्ये एकत्र करून छान व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत. आता जरी वाटणातील तेल सेपरेट झालेलं नाही, पण जसजसं वाटण छान भाजल्या जाईल त्याचा कचवटपणा निघून जाईल तसतसं वाटणातील तेल सेपरेट होणार आहे. तर आता आपण झाकण ठेवून 2 मिनिटासाठी वाफ काढून घेणार आहोत. तर इथे 2 मिनिटं झाल्यानंतर झाकण काढून घेते. तर आता परत एकदा आपल्याला व्यवस्थित चमचा याला देऊन घ्यायचा आहे. आता भाजीची टेस्ट अजूनही वाढावी यासाठी आपण यामध्ये दही घालणार आहोत. तर इथे मी फेटून घेतलेलं ताजं असं फ्रेश अर्धा ते पाऊण वाटी दही घेतलेलं आहे. तुम्ही प्रमाण कमी जास्त आवडीनुसार करू शकता. आता हे फेटलेलं दही घालत असताना गॅसची स्पीड कमीच ठेवायची, म्हणजे जेणेकरून दही फुटलं जाणार नाही. दही सुरुवातीला एकत्र करून घ्यायचं, पण भाजीला व्यवस्थित बाइंडिंगसुद्धा येणं गरजेचं आहे. कारण इथे भाजीला दाटसरपणा येण्यासाठी दुसरं कुठलंही साहित्य आपण वापरलेलं नाही. त्यासाठी अगदी हॉटेलमध्ये जी ट्रिक वापरतात तीच वापरणार आहोत. तर इथे आपण बेसन पिठाचा वापर करणार आहोत. नाश्त्याचा चमचा असेल तर 1 चमचा घातला तरीही पुरेसा होईल, पण हा चमचा लहान असल्यामुळे मी इथे 1.5 चमचा बेसन पीठ घातलेलं आहे. बेसन पीठ कच्चंच घेतलेलं आहे, भाजलेलं वगैरे अजिबातही नाही. घातलेलं बेसन पीठ वाटणासोबत व्यवस्थित असं एकत्र करून घ्यायचं. आता आपल्याला यावर झाकण ठेवून किमान 3 ते 4 मिनिटाची वाफ काढून घ्यायची आहे. गॅसची स्पीड इथे मी मीडियमच ठेवलेली आहे आता, कारण आता दही बेसन पीठ एकत्र करून घेतलेलं आहे आपण. तर इथे 3 ते 4 मिनिटानंतर झाकण उघडून दाखवते. तर बघा वाटणातील तेल सेपरेट झालेलं आहे आणि वाटणाचा रंग तुम्ही इथे बघू शकता, छान खमंग असं ते परतल्या गेलेलं आहे. जेव्हाही वाटणातील तेल सेपरेट होते तेव्हा समजायचं वाटण छान भाजल्या गेलेलं आहे म्हणून. तर इथे छान वाटण आपल्याला भाजीला स्मोकी फ्लेवर यावा यासाठी गॅसची स्पीड मीडियम ठेवायची आणि मस्त खमंग असं वाटण परतून घ्यायचं. अगदी हॉटेलसारखी टेस्ट येते भाजीला. अगदी पाव चमचा एवढी कसुरी मेथी घालायची, सोबतच बारीक चिरून घेतलेली कोथिंबीरसुद्धा घातलेली आहे. दोन्हीही साहित्य एकदा वाटणामध्ये एकत्र करून असे भाजून घ्यायचे. आता इथे एक एक साहित्य करत वाटणामध्ये आपण घातलेलं आहे आणि हा भाजीचा मस्त छान खमंग असा मसाला तयार झालेला आहे. तर यामध्ये आता आपल्याला गरम पाणी घालायचं आहे. तर गरम पाणी गरजेनुसार घालायचं. मी ही भाजी जास्त पातळ अशी करणार नाही, त्यासाठी इथे मी जवळपास 1 पेला पाण्याचा वापर करणार आहे. पण तुम्ही आवडीनुसार भाजीचं दाटसरपणा तुम्हाला कितपत पातळ हवी आहे त्यानुसार पाण्याचं प्रमाण घालायचं. तर इथे आपण जो बेसन पिठाचा वापर केलेला आहे त्यामुळे भाजीला छान दाटसरपणा येतो आणि एकसंध अशी भाजी तयार होते. अजिबातही भाजीचं पाणी वेगळं आणि कांदा वेगळं असं होत नाही. त्यासाठी इथे आपण हे बेसन पीठ वापरलेलं आहे. तर इथे भाजीचं टेक्स्चर तुम्ही बघू शकता. भाजी आता छान उकळवून आपल्याला घ्यायची आहे. सोबतच आता आपण चवीनुसार यामध्ये मीठ घालणार आहोत आणि आता भाजीला छान उकळवून घ्यायचं आहे. जसजशी भाजी छान उकळली जाईल तसतशी तिची चवही छान लागणार आहे. तर इथे आता भाजीला उकळी आलेली आहे आणि एकदा तुम्हाला परत मी भाजी दाखवते. बघा कशी छान तयार झालेली आहे.
आता आपण ताटामध्ये जे बेसन पिठाचं मिश्रण पसरवून ठेवलेलं होतं ते आता थंड झालेलं आहे आणि सेटसुद्धा झालेलं आहे. तर याच्या वड्या आता कट करून घ्यायच्या. तुम्हाला आवडतील त्या आकारामध्ये वड्या व्यवस्थित अशा कट करून घ्यायच्या. मिश्रणामध्ये जे पाण्याचं प्रमाण आपण वापरलेलं आहे त्यामुळे अगदी 5 ते 7 मिनिटात वडी छान सेट होते आणि कट करतानाही अजिबात व्यवस्थित अशी न तुटता ही कट केल्या जाते. तर इथे वड्या छान आपण कट करून घेतल्यानंतर भाजीमध्ये सोडणार आहोत. पण त्याआधी तुम्हाला एक वडी मी काढून दाखवते बाहेर. तर अशी वडी बघा, तुम्ही तशीही जरी खाल्ली, कारण यामध्ये आपण ताक वापरलेलं आहे त्यामुळे वडीला छान अशी टेस्ट तयार होते. तर ही वडी तुम्ही अशीही खायला वापरू शकता, खूप छान लागते. तर आता पण या वडीला आपण आणखी एक ट्विस्ट देणार आहोत. तर आता एका पसरट भांड्यामध्ये आपण चमचाभर तेल घातलेलं आहे. आता तेल गरम झाल्यानंतर आपण यामध्ये ज्या बेसनाच्या वड्या आपण तयार करून घेतलेल्या आहेत त्या दोन्ही बाजूनी मस्त छान याला सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायच्या आहेत. तुम्ही अशाही भाजीमध्ये या घालू शकता, पण अशा जर दोन्ही बाजूनी छान याला सोनेरी रंग चांगला येईपर्यंत भाजून घेतलं आणि नंतर भाजीमध्ये घातलं तर टेस्ट आणखीनही वाढते. आता आपल्याला जर पाहुणे मंडळींना काहीतरी स्पेशल करून खाऊ घालायचं असेल तर नक्कीच ही एक स्टेप करून बघा. तर आता छान वड्या दोन्हीही बाजूनी आपण भाजून घेणार आहोत. तर दुसऱ्या बाजूनीही मी अशीच भाजून घेते आधी. आता बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे आपल्याला, म्हणजे छान चव लागेल म्हणून आणि दिसायलाही छान दिसतील. आता बघा, व्यवस्थित असं दोन्हीही बाजूनी हलकासा याला सोनेरी रंग आला की आपण काढून घेऊ. तर इथे आपण बाजूच्याच गॅसवर भाजी उकळवत ठेवलेली होती. आता भाजीलाही छान उकळी आलेली आहे आणि रंगावरूनच भाजी खावीशी वाटत आहे. तर आता एकदा वड्यासुद्धा तुम्हाला दाखवते. तर आपण दोन्हीही बाजूनी छान वड्या भाजून घेतल्यामुळे किती छान असा त्यांना रंग आलेला आहे आणि चवही तेवढीच भारी आहे बरं का. तर आता भाजीला उकळी आल्यानंतर एक एक करत वडी आपल्याला भाजीमध्ये सोडून घ्यायची आहे. तर मंडळी, अशा पद्धतीने छान घरगुती साहित्यापासून सुद्धा तुम्ही हॉटेलपेक्षाही भारी चवीची भाजी तयार करू शकता. तर ऐन वेळेवर पाहुणे मंडळी जर आली तर नक्कीच त्यांना ही रेसिपी करून खाऊ घाला. तुम्हाला रेसिपी नक्कीच विचारतील. तुम्हाला आजची ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करून चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका. म्हणजे तुम्हाला अजूनही पुढे अशाच छान उपयोगी आणि झटपट तयार होणाऱ्या रेसिपी पाहायला मिळतील. पुन्हा लवकरच भेटूया एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा. धन्यवाद.